करून घेऊया आपण. आपण घरी केलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे कटर वगैरे नाही आहे, तर या पद्धतीने आपण असं कट करून घ्यायचं. स्टॉप करा केले मी जास्त 5 मिनिटं ठेवला कारण छान असं क्रिस्पी तयार होण्यासाठी. तर पाहूया आता आपण. मी इथं 25 मिनिटं छान असं बेक करून घेतलेलं, मस्त असं बघा चीज वगैरे मेल्ट झालेलं आहे. आता हे आपलं शिजलं कसं तर ते पाहायचं. एक सुरी किंवा आपल्याकडं टोचा मारायचा नाही. हे बघा मस्त असं आतमध्ये जाळीदार तयार झालेलं आहे आणि कुठेही आपल्या सुरीला चिकटलेलं नाही आहे पीठ. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तसंच मी ह्या साईडला पण एक लावून घेतलेलं आहे, पण ते थोडा वेळात झालेलं आहे, ते अजून तयार नसेल झालेलं. साईडला पण ते तयार नाही झालेलं आहे बघा. आपल्या पिठाच्या साईडच्या बेसवरून समजतं की आपलं हे तयार नाही. तर आता हे आपण हे पहा आपलं पीठ झालेलं भिजून. आपल्याला दही अजून एक्स्ट्राचं लागलं तर मी माझ्याकडं अजून एक डबा होता. फक्त थंड दही आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही आहे, रूम टेम्परेचरचं पाहिजे. बाहेर काढून ठेवायचा फ्रीजमधनं. खूप असा गरम झाला की मग आपल्याला दही वापरायचं आहे. आता तो तेवढा दही वापरून पण मला हा एक डबा द्यायचा लागला अजून. तर आता याच्यामध्ये आपल्याला